नमस्कार मित्रांनो. केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 8व्या वेतन आयोगाबाबत 8वे पे कमिशन सध्या जोरदार चर्चा सुरू असून कर्मचारी संघटनांनी सरकारकडे 10 मोठ्या मागण्या मांडल्या आहेत. जर या मागण्या मान्य झाल्या तर कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या 10 प्रमुख मागण्या. 1. फिटमेंट फॅक्टर 3.0 करण्याची मागणी. कर्मचारी संघटनांनी मागणी केली आहे की 8व्या वेतन आयोगाचा फिटमेंट फॅक्टर किमान 3.0 असावा. यामुळे कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात मोठी वाढ होईल आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. 2. वार्षिक वेतनवाढ 6% करा. सध्या 7व्या वेतन आयोगानुसार वर्षाला 3% वेतनवाढ इन्क्रिमेंट मिळते. वाढती महागाई पाहता ही वाढ 3% वरून 6% करावी अशी मागणी करण्यात आली आहे. 3. फॅमिली युनिटमध्ये वाढ. पगार निश्चितीसाठी सध्या पती, पत्नी आणि 2 मुले असे 3 युनिट मानले जातात. आता हे युनिट वाढवून 5 करण्याची मागणी आहे, ज्यामध्ये आई वडिलांचाही समावेश असावा. 4. करिअरमध्ये किमान 5 पदोन्नती प्रमोशन्स. अनेकदा कर्मचारी एकाच पदावर अनेक वर्ष काम करतात. त्यामुळे 30 वर्षांच्या सेवेत किमान 5 पदोन्नती मिळाव्यात असा प्रस्ताव मांडण्यात आलाय. 5. जुनी पेन्शन योजना OPS लागू करा. NPS आणि UPS रद्द करून पुन्हा एकदा ओल्ड पेन्शन स्कीम म्हणजेच OPS लागू करण्याची जोरदार मागणी कर्मचारी करत आहेत. पेन्शन हा अधिकार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 6. पेन्शन कॉम्युटेशनचा कालावधी कमी करा. सध्या पेन्शन कॉम्युटेशनची रक्कम 15 वर्षांनी पूर्ववत होते. हा कालावधी कमी करून 11 ते 12 वर्ष करावा अशी मागणी करण्यात आली आहे. 7. बोनसची मर्यादा संपवा. सध्या बोनसची मर्यादा 7,000 रुपयांपर्यंत मर्यादित आहे. ती काढून टाकून किमान 18,000 रुपये 30 दिवसांचा मूळ पगार बोनस मिळावा असे संघटनांचे म्हणणे. 8. वैद्यकीय सुविधा आणि रजा. महिलांसाठी मासिक पाळीची रजा, मेन्स्ट्रुअल लीव्ह, पितृत्व रजा, पटर्निटी लीव्ह आणि कॅशलेस मेडिकल ट्रीटमेंटची सुविधा वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे. 9. कंत्राटी पद्धत आणि आउटसोर्सिंग बंद करा. सरकारी नोकऱ्यांमधील कंत्राटी पद्धत आणि आउटसोर्सिंगला विरोध दर्शवण्यात आला असून रिक्त असलेल्या 15 लाख जागा कायमस्वरूपी भरतीद्वारे भरण्याची मागणी केली आहे. 10. समान वेतन संरचना. सर्व विभागांमध्ये एक समान वेतन संरचना लागू करावी आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराची तुलना खासगी क्षेत्राशी करू नये असेही यात सुचवण्यात आले. 8. वेतन आयोग कधी लागू होणार. नियमानुसार दर 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग येतो. 7वा वेतन आयोग 2016 मध्ये आला होता. त्याप्रमाणे 8वा वेतन आयोग जानेवारी 2026 पासून लागू होणे अपेक्षित आहे. मात्र सरकारने अद्याप यावर अधिकृत शिक्कामोर्तब केलेले नाही. तर मित्रांनो, या होत्या 8व्या वेतन आयोगाशी संबंधित 10 महत्त्वाच्या मागण्या. तुम्हाला काय वाटते? सरकारने या मागण्या मान्य करायला हव्यात का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.